सर आम्ही लग्नाला गेलो होतो वराड म्हणून आणि बुटं लपवण्यात त्यानं मग मारहाण केली. काय झालं माहिती का? सर आम्ही ते म्हणजे बुटं लपवू लागले ते आम्ही धरले होते तुम्ही कोणाकोण गेलं लग्नाला? नवरदेवाकडून. मग मग ते मारहाण केली सर बुटं लपवताना. कसं झालं मारहाण तिथं काय? तर 10-15 जण आलेत आणि त्यानं मारामारी केली सर. किती वेळ बुटाला बोलतो? सर 10-15 मिनटं बुटं लपवलं होतं. फक्त बुटं लपवल्यामुळे मारहाण? हां बुटं लपवल्यामुळे. कशाने मारलं? सर काट्यानं मारलं. अजून अजून काट्यानं मारलं, दगडं घाललं. कोण कोण जखमी? सर आम्ही दोघं जण, मी आणि फरुबाज. त्या सकून होते का तुम्ही नवरदेव? हां सकून. आम्ही संघ मित्र होता सर, मित्रामुळं गेलतो सर चांगल्यामुळं लग्नाला. मग ते बुटामुळं त्याने मारहाण केली सर. ते कशाच्या बुटामुळे म्हणजे? नवरदेवाच्या बुटामुळं. नवरदेवची बुटं लपवली? हां किती वेळ लपवली होती? लपली होती सर, ते मंडपातच घेतली होती. तर त्याने कच्ची हे धरून हे केली, त्यानेच मारहाण केली त्याने पहिल्यांदा. लपवली होती? नाही आम्ही घेऊन आलो, त्याने मारहाण केली पहिल्यांदा. नवरीच्याकडे लपवली होती? आम्ही घेतली होती आधी बुटं अच्छा, नवरदेव. तुम्ही लपवून दिली ते? हां आणि बुटं ते म्हणून लागले की द्या आम्हाला? हां बुटं कुठून ते लपवून तुम्ही? तिथंच होती, मंडपात होती जवळच. तुमच्याजवळच? हो बरं, त्याच्यामुळे अगोदर बदनामी घराघरी झाली? हां त्याने मारहाण सुरू केली आधी. बुटं हिसकावून घेतले त्याने? हो कशाने मारले? ते पहिल्यांदा गच्ची धरून मुतकाडी ते हाणले, मागून लाकडाने मारहाण केली. कुठं कुठं लागले तुम्हाला? ते छातीला आहे ना हातायला मार आहे दोन्ही. लग्न व्यवस्थित झालं फक्त बुटामुळे? हो निघायच्या टायमाला समजा शांच्या पण हळद वगैरे वरात वगैरे सगळं सगळं समजा किती काय वाजता झालं वगैरे काय काय? ते शांच्या पारी समजा निघाय टायमाला 5-5:30च्या आकारात समजा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.